आज आपण पाहणार आहोत मनुष्याचे मन. मन हे चंचल असते. त्याचा स्वभाव भटकणारा असतो. जसे आपण सोचतो, विचार करतो, तसे ते मन भटकत असते. मन हे तेजस्वी घोड्याप्रमाणे आहे. तेजस्वी घोडा चाबुकाचा फटकारा पण लागू देत नाही. लगेच वाऱ्याच्या गतीने पळायला लागतो. तसेच आपले मन असते. आपण मनावर लक्ष देताच मन लगेच पळायला लागते. मन हे वासनामागे पळणारे असते. मन हे धनात चालणाऱ्या ढोराप्रमाणे असते. मन हे उतावळे आहे व ते स्थिर राहत नाही. ते माणसाकडून वाईट काम करून घेणारे असते. मनच माणसाचा जीवनाचा नाश करणारे आहे. मन चांगल्याशी लवकर नाते जुळवून देत नाही. मन हे वाईटाशी लवकर नाते जुळवून देते. मन हे पंचशिलाला डाग आहे. मन हे गढूळ पाण्यासारखे आहे. ते लवकर स्वच्छ होत नाही. ते आपले जीवन विनाशाकडे घेऊन जाते. मन हे माणसाच्या शरीराचा केंद्रबिंदू आहे. ते माणसाच्या शरीराला चालना देते. ते माणसाकडून वाईट कर्म व पाप कर्म करून घेत असते आणि त्या पापकर्माची फळं मनुष्याच्या शरीराला भोगायला लावते. आपल्या जीवनाला दुःखी ही मनच करत असते. माणसाला 6 ज्ञान इंद्रिय आहेत. नाक, जीभ, त्वचा, डोळे, कान. 6वे आहे मन. नाक, जीभ, त्वचा, डोळे आणि कान याच्यावर राज्य मनच करत असते. जो एक व्यक्ती मनाच्या मागे जास्त लागतो आणि मन जसे बोलन तसेच करतो, त्याच्या जीवनाचे काही हित होत नाही. त्याचे चांगले होत नाही. मनुष्य मनाच्या जास्त आहारी गेल्यामुळे मन हे मनुष्याच्या शरीराला नौकर, चपराशी, दास बनवून ठेवत असते. त्यामुळे तुम्ही मनाचे जास्त ऐकत जाऊ नका. ह्या मनाला आपल्याला घोड्यासारखा लगाम बांधायचा आहे. आपल्याला मनाला गुलाम, नौकर, दास बनवायचे आहे. आपल्याला बुद्धीच्या जोरावर मनावर नियंत्रण करायचे आहे. आपल्याला मनाचा स्वभाव शांत करायचा आहे. मनुष्याचे मन शांत असेल तर त्या मनुष्याला कोणीही दुःखी करू शकत नाही. आणि आपले मन शांत असेल, समाधानी असेल तर आपण सुखी जीवन जगत असतो. आपण जगात कुठेही सुख शोधा, ते आपल्याला मिळणार नाही. ते आपल्या मनातच असते. आपल्याला आपले जीवन सुखी बनवायचे आहे व आपल्या परिवाराचे जीवन सुद्धा आपल्याला सुखी बनवायचे आहे. आपल्या मनाची परिस्थिती ओळखायची शिकायची आहे. आणि मन आपल्यासोबत कोणकोणते खेळ खेळतो हे आपण पाहणारच आहोत. मनाचे काय काम आहे हे आपण मनाला शिकवणार आहोत आणि आपले जीवन आपण सुखी बनवणार आहोत. मन हे आपल्याला कसे दुःखी बनवते ते आपण पाहणारच आहोत. आपण हजारो युद्ध लढून जग जिंकण्यापेक्षा आपण एकच युद्ध आपल्या मनाशी केले पाहिजे आणि आपण आपल्या मनाला जिंकले पाहिजे. आपण आपल्या मनाला जिंकल्यावर अख्खं जग जिंकल्यासारखे होते. तसेच तुम्ही तुमच्या मनाला जिंकण्याची तयारी ठेवा आणि आपले जीवन सुखी बनवा. साधू साधू साधू.